सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगू लागले की अर्जुना, आत्म्याला सांगितल्याप्रमाणे न म्हणता आत्मा नाशवंत आहे असे तुला मी सांगितलेलं आहे. मग त्या आत्मा शरीर नाशवंत आहे, आत्मा शाश्वत आहे, त्यामध्ये शोक करणे मुळीच योग्य दिसत नाही असे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले. जसं गंगा व्हायला सुरुवात करते आणि ते समुद्राला होईपर्यंत अखंड आहे ते वाहत राहते. मग समुद्राला येऊन मिळते त्याप्रमाणे आत्म्याची उत्पत्ती स्थिती विनाश यांचा कर्म अखंड नित्य चालू असतो. गंगेचे पाणी सुरुवातीला उगमस्थानी खंडित नसते, समुद्रात मिळून जाते आणि उत्पन्न झालेले पाणी पुन्हा मध्यभागी वाहत असते. याप्रमाणेच उत्पत्ती स्थिती विनाश याचा अतूट प्रवाह प्राणी मात्राच्या बाबतीत सर्व काळ चालू असतो. तो कोणत्याही काळात थांबत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले की अर्जुना, उत्पत्ती आणि स्थिती आणि विनाश, उत्पत्ती स्थिती विनाश आणि अतूट याचं नातं आहे म्हणलं, आणि सर्व काळ चालू राहणार आहे म्हणलं. सर्वाला निर्मिती करणारा मीच आहो, विनाश करणारा मीच आहो, आणि तू ह्या कौरवाला मारल्यानंतरच कौरव मरणार, नाहीतर मरणार नाहीत का असं तुझं म्हणणं योग्य नाही. त्यामुळे तो तात्काळ युद्धाला उभार असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला बोलू लागले. म्हणून तुला ह्या ठिकाणी दुःख करण्याचे काहीच कारण नाही, कारण हे आरंभापासून चालत आलेली ही स्थिती स्वभावत आहे. किंवा अर्जुना, हे सर्व लोक मृत्यूच्या अंकित आहेत. ही गोष्ट तुझ्या मनाला अयोग्य वाटत असली तरी तुला याबद्दल खंत करण्याचे प्रयोजन नाही, कारण जन्म-मृत्यू अप्रिय आहे. जन्म म्हणल्यानंतर मृत्यू अटळ आहे. जे जन्म म्हणल्यावर मृत्यू अटळ आहे, जे उपजते आणि त्याचे विनाश पावते म्हणलं, नष्ट झालेले पुन्हा उत्पन्न होते म्हणलं. हे रहाट गाडगे फिरत आलेले आहे. जन्म मृत्यू चक्र हे पहिलेपासूनच फिरत आलेले आहे. माणसाचा जन्म म्हणल्यावर मृत्यू आहे, मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म आहे. हे रहाट गाडं चालत आलेलं आहे. म्हणून या कौरवाला तू मारल्यानंच मरणार, नाही तर मरणार नाहीत का, करता करिता मी आहे, त्यामुळे तू युद्ध कर असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. किंवा चंद्र सूर्याचे उदयास्त आपोआप होतात, त्यामध्ये खंड नसतो. तसेच हे जन्म मृत्यू अपरिहार्य आहे. चंद्र सूर्य उगवतो त्याला खंड असतो का नाही म्हणलं, तर आपोआप उगवतात म्हणलं. तसंच आहे ते जन्म मृत्यू अपरिहार्य आहे. जन्मल्यानंतर मृत्यू चालूच होणार आहे. जेव्हा सृष्टीचा विनाशाचा महाकलाश येतो तेव्हा त्रैलोक्याचे नाश पावते. म्हणे उत्पत्ती लय अटळ आहेत. सृष्टीचा विनाशाचा महाकाल येतो तेव्हा त्रैलोक्ये नाश पावते, म्हणून उत्पत्ती लय अटळ आहे. जर तुला हे समजत असेल तर त्याबद्दल दुःख का करतोस, म्हणून तुला माहीत आहे तर त्याला दुःख करायची गरज नाही अर्जुना. हे तू युद्ध हे क्षत्रियाचा धर्म युद्ध करायचा आहे, तो युद्ध करणं योग्य आहे असं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. अर्जुना, हेतू परस्पर अज्ञानात का, आणि एवढं ज्ञान असताना अज्ञानपणाने का वाढतोस असं श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हणू लागले. शिवाय अर्जुना, या गोष्टीचा तू पुष्कळ प्रकारे विचार केलास तर येथे तू दुःख करायची काहीच गरज नाही. म्हणून असे तुझ्या लक्षात येईल की ही सर्व प्राणी मात्रे सर्व मुंगीपासून मानवापर्यंत जन्माला येण्यापूर्वीच निराकार होती म्हणून, आणि त्या जन्मानंतर प्रकट आकार प्राप्त झाले म्हणून. हे आकार तेच आकार लयाला जातात, परंतु ते निराळे रूप धारण करीत नाहीत, तर ते आपल्या अमूत स्थितीलाच प्राप्त होतात. परंतु जन्म अंताच्या मध्यंतरी जे दिसते तो निजलेल्यांच्या स्वप्नाप्रमाणे मायेच्या प्रभावाने सत्यस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी मूर्त देहाकार भासतो. वाऱ्याने पानाला स्पर्श करताच ते पाणी सत्यस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी मूर्त देहाकार भासतो. किंवा वाऱ्याने पाण्याला स्पर्श करताच ते पाणी वर्तुळाकार दिसते. किंवा सोनार आणि दागिने धारण करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे सोने अलंकाराचा आकार धारण करते. तसेच हे सर्व
देहधारी आत्म्याचं आणि या प्राण्याचं मायाच्या सामर्थ्याने मूर्तरूपास आले आहेत हे ध्यानात घे. आकाशात मेघपटल निर्माण झाल्याचे भासते, त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरता तू काय म्हणून रडतोस? अरे तू निश्चित समज की हे निर्विकार परमार्थ सत्य चैतन्य न विटणारे आहे. हे परमार्थ आहे, ते सत्य आहे, चैतन्य आहे, न विटणार आहे आणि या संसारामध्ये सर्व नाशवंत आहे असं भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागली. ती विकार पावत नाहीत. ज्या चैतन्य तत्वाच्या साक्षात्काराचा ध्यास मनात बाळगणाऱ्या संतांना विषय वासना सोडून जातात. त्या चैतन्य तत्वाच्या प्राप्तीसाठी वैराग्य संपन्न संत महात्मे वनवास पत्करतात. त्यांच्यावर दृष्टी एकाग्र करून मोठमोठे मुनिजन ब्रह्मचर्यादी व्रते अनुष्ठाने करतात. कित्येक निश्चल अंतकरणाचे लोक या तत्वाला निरखून पाहता पाहता संसाराचा सारा पसारा विसरून गेले म्हणतात. कित्येक भगवंताचे गुणानावात वर्णन करतानाच वैराग्य तत्व होऊन अखंड अमर्याद तरमय पावले म्हणून. कित्येक त्यांचे वर्णन गुरुमुखातून ऐकताच तृप्त होऊन गेले. त्यांची देहावरील आत्मभावना नाहीशी झाली. दुसरे कोणी या तत्वाला अनुभवाने जाणून घेऊन त्याच्याशी मद्रूप होऊन गेले. ज्याप्रमाणे सर्व नद्याचे प्रवाह संपूर्णपणे समुद्राला मिळते, सर्व नद्याचे पाणी समुद्राला मिळते, पण त्यात त्यांचे पाणी सामावलेले नाही म्हणून ते महागारे परत जा असं समुद्र कधी म्हणलं आहे का? ते घडत नाही म्हणलं. त्याप्रमाणे श्रेष्ठ योग्यांची विचारबुद्धी चैतन्यास मिळताच त्यांच्याशी तद्रूप होतात. पण जरी त्यांना चैतन्य स्वरूपाचा साक्षात्कार होऊन त्याच्याशी तद्रूपता साधली नाही तर ते चैतन्य स्वरूपापासून दूर होणे पसंत करीत नाहीत. सर्व ठिकाणी व सर्वांच्या शरीरात राहते. त्याचा घात करण्याचे प्रयत्न केले तरी घात होऊ शकत नाही. हे जगदूतरूप चैतन्य या जगाचा आत्मा आहे हे तू समजून घे. जे सर्व सहज प्रवृत्तीने हे प्राणी मात्र जन्माला येतात, जन्माला आल्याबरोबर ते मृत्यूही पावतात म्हणलं. पण याबद्दल काही शोक करायची गरज नाही म्हणलं. जन्म म्हणल्यावर मृत्यू अटळ आहे म्हणून हे अर्जुना तुझ्या मनाला का पटत नाही म्हणलं, काय कळत नाही म्हणलं. तू ह्या कारणाने ह्याला कौरवाला कसं मारावून का शोक करू लागलास हे मला काही कळत नाही असे भगवान श्रीकृष्णाने म्हणू लागले. तेव्हा अर्जुन देखील विचार का करत नाहीस, तू का विचार करत नाहीस, मी एवढं बोलू लागलेलं आहे, तुझ्या मनात कशाचे चिंतन चाललेले आहे मला सांग. ज्याच्या योगाने भवसागर तरून जावे त्या सौधर्माला तू विसरलास. अरे हे क्षत्रियाचं युद्ध करणं म्हणजे क्षत्रियाचं धर्म आहे म्हणलं आणि हे भवसागर तरुण करणं जाण्यासाठी सौधर्माला युद्ध करणं हेच काम आहे, पण तेच तू विसरलास म्हणलं. आणि या कौरवाचे भलते सलते झाले, तुझ्यावर काही घोर प्रसंग आला किंवा येथे युगांत झाला तरीसुद्धा सौधर्माचा त्याग करणे योग्य नाही. सौधर्माला टाकून दयाळपणा धारण केला तरी तो तुला तारून येईल काय? अरे कौरवाची इथं काही भलते सलते झाले आणि तुझ्यावर काही घोर प्रसंग जर घडला तर ते तुला सोडतील का? म्हणून सौधर्माचा कधीही त्याग करू नये म्हणलं. म्हणून सौधर्म राखण्यासाठी दयाळूपणा धारण करणं हे चुकीचं आहे. म्हणून अर्जुना तू हृदयामध्ये करुणेने विरघळलेलं आहेस म्हणलं. युद्धाच्या काळात हे करुणा आणणं चुकीचं आहे म्हणलं. अरे गाईचं दूध कितीही जर अमृतासारखं हितकारक जर असलं पण त्या ताप आलेल्या नवज्वर रोगाच्या ताप आलेल्या माणसाच दिलं तर ते दूध आहे ते विष होतं म्हणलं. तसंच तू या ठिकाणी युद्ध जे करू लागलेलं आहेस तर ह्या ठिकाणी युद्ध माघार घेतलंस तर तुला पापाला पतन व्हावं लागणार आहे म्हणलं. म्हणून ज्याप्रमाणे नको त्या ठिकाणी नको ते केल्याने अहित होते म्हणून तू सावध हो. अरे तू विनाकारण दुःखी का होऊ लागलास म्हणलं. अरे जरा विचार कर जाऊन ना. कोणत्याही काळात असे आपला सौधर्म ध्यानात ठेवू. आपला सौधर्म राखण्यासाठी कोणत्याही काळात दोष उत्पन्न होत नाही म्हणलं. आणि त्याप्रमाणे अरे सरळ मार्गाने चाललेल्या असताना कोणत्याही प्रकारची हानी होत नाही म्हणलं. प्रकाशाच्या रात्रीच्या टाईमला दिव्याच्या अंधाराने प्रकाशाच्या जर चाललं तर अडखळता येत नाही म्हणलं. त्याचप्रमाणे सौधर्माला युद्ध करणं एक सौधर्म आहे. मग सौधर्मानुसार युद्ध करणं हे सर्व मनोरथाची सिद्धी अनायास प्राप्त होते म्हणलं. म्हणून तू युद्ध करणं म्हणजे सौधर्मानं चालणं आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले. म्हणून लक्षात घे की अरे क्षत्रियाला युद्धावाजून काही
करणे योग्य ठरणार नाही. क्षत्रियाला युद्ध करण्याशिवाय दुसरं काहीच काम नाही म्हटलं. क्षत्रियाचं काम युद्ध करायचंच आहे म्हटलं. तसं मनामध्ये कोणाविषयी कपट न बाळगता तू समोरासमोर निराकाराने मनामध्ये कपटपणा बाळगू नको आणि समोरासमोर तू युद्ध कर आणि ह्या गोष्टीबद्दल लांब वेळ नेऊ नको असं म्हणू लागले. अर्जुन हा सध्याचा रणसंग्राम, अरे सध्याचं हे युद्ध करणं म्हणले तुझं दैव आहे. सांग तुझ्या दैवानेची युद्ध आलेलं आहे. कारण सर्व हे युद्ध म्हणजे सर्व धर्माचं भांडार सापडलेलं आहे. म्हणून ही युद्ध नसून युद्धाच्या निमित्ताने तुला हे स्वर्ग प्राप्त होणार आहे म्हणलं. म्हणून तुझा पराक्रम पूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळमध्ये प्रगट होणार आहे. तू युद्ध केलंस तर तुझ्या या गुणावर युद्ध केल्यामुळं कीर्तीच्या प्रीतीच्या आवेगाने तुझ्याशी संवर लावण्यासाठी आली आहे म्हणलं. म्हणून क्षत्रिय अगणित जर पुण्य केलं तरच हे युद्ध प्राप्त होते म्हणलं. अशा युद्धाची संधी योगायोग लाभते. म्हणून तुला हे योगायोग लाभलेला आहे. म्हणून सरळ मार्गाने जात असताना सरळ रस्त्याने चाललेला तर त्या ठिकाणी चिंतामणीला अडखळून पडावे हा त्याचा लाभ व्हावा, किंवा जांभई देण्याकरता तोंड पसरावे. सरळ रस्त्याने चालला तर जरा चिंतामणी असणारं भेटल्यानंतर अडखळून पडावं, किंवा जांभई देण्यानंतर तोंड पसरावे, अचानक त्यात अमृत पडावे. तसं युद्ध तुला अनासायास न करता हे योगायोग आलेला आहे. तर तू या युद्धामध्ये शस्त्राचा त्याग करून दुःख करत बसलास तर तारे संहिताचा नाश केल्यासारखे होईल. म्हणून जर आज युद्धात तू या क्षत्रिय धर्माचा त्याग केलास तर पूर्वजांनी जे जे पुण्य मिळवलेले आहे ते हाताने सर्व गमावल्यासारखे होईल व गमावून टाकशील. म्हणून तू युद्ध कर. एवढंच नव्हे तर आजपर्यंतची तुझी सत्कीर्ती जे झालेली होती तर ते तू युद्ध न केलं म्हटल्यानंतर तुझी अपकीर्ती होईल आणि तुला ते दोष लागतील आणि ग्रासतील. जसं पती नसलेली स्त्री सर्वाकडून अपमानित होते त्याप्रमाणे धर्माचा त्याग केल्यानंतर तशी जीवाची दशा होते म्हणलं. रानात टाकलेले जे प्रेत आहे ते गिधडं क्रूरपणे चौकडून फाडतात म्हणलं. त्याप्रमाणे सौधर्महीन मनुष्यानं जर सौधर्मानं जर वागलेलं नसेल तर त्या माणसाला गिधडं फाडल्यासारखं फाडतात व त्याला महापापे घेरतात. म्हणून तू सौधर्म त्यागशील तर सौधर्म जर त्याग करून युद्ध न करशील तर पापाचा अधिकार होशील आणि तुझी अपकीर्ती युगांतपर्यंत जाणार नाही म्हणलं. म्हणून जोपर्यंत माणसाला अपयशाचा कलंक लागलेला नाही तोपर्यंतच शहाण्याने जगावे म्हणलं. तेव्हा तू युद्धाकडे पाठ करून फिरू नकोस. तू मत्सरहित शत्रूवर दया दाखवून परत निघून जाऊ नकोस. तुझ्या मनाची स्थिती हे शत्रूला कळणार नाही म्हणलं. युद्ध माझ्याबरोबर करणार नाही, माझे मित्र आहेत म्हणून शत्रूला कळणार नाही. तुझ्या सदहेतूची त्यांना खात्री पटणार नाही. जे तुला तेव्हा तू हे युद्ध मी करणार नाही म्हटलंस तर ते चौकडून तुला वेढतील आणि तुझ्यावर ते बाण सोडतील आणि कनवाळूपणाने तुझी मुक्तता होणार नाही म्हणून. म्हणून यदाकचित अशा जीवघेण्या संकटातून तू मुक्त झालास तरी जगणे मरणाहून अत्यंत आशय असेल आणि इतर अनेक गोष्टीचा विचार करीत नाहीस. अरे येथे मोठ्या तयारीने लढण्यासाठी आलास आणि दयाळूपणाने परत फिरलास मी युद्ध करणार नाहीस म्हणून. तर अर्जुना तुझे वागणे हे दुष्ट बुद्धी शत्रूला खरखरं वाटेल काय म्हणलं. युद्ध करायला आलेला तर मला घेऊन पळून जाईल म्हणतील ते लोक. म्हणून ते सर्वजण म्हणतील अरे अर्जुन पळाला आणि आम्हाला घेऊन पळून गेला आणि आम्हाला युद्ध करण्याची त्याच्यात ताकद नाही म्हणून तो पळून गेला म्हणून तुझी टिंगल करतील. युद्धामध्ये जय प्राप्त होणे दूरच राहील, जय तर प्राप्त होईल हे दूरच राहिलं पण अपकीर्ती बोल तुझ्या शब्द अपकीर्ती तुझी होईल. आणि हे चांगले विचार कर. खूप प्रयत्न करून कष्ट करून प्रसंगी आपल्याला जीवनाचा त्याग करून आपली कीर्ती वाढवितात. सर्वजण कीर्ती जीवनाची वाढवितात पण ती वाढवलेली कीर्ती घालून टाकलेली आहेस म्हणलं. म्हणून ती कीर्ती तुला विनाशायस कीर्ती तुला मिळालेली आहे, निष्कलंक अशी लाभली आहे. हे आकाश जसे अद्वितीय आहे तशी कीर्ती निरुपम आहे. तशीच तुझी कीर्ती अमर्याद आहे जिला दुसरी उपमा नाही. त्याचप्रमाणे तुझे गुण अलौकिक उत्तम आहेत. तुझ्या गुणांची थोरवी दूरदूरचे राजे भाटाप्रमाणे वर्णन करतात. ती ऐकून करताना काळालाही धास्ती वाटते. अशी तुझी श्रेष्ठता गंगेच्या प्रवाहाच्या प्रमाणे निर्मल भरीव आहे. तिने जगातील परमवीरांना क्षात्र धर्माचा आदर्श देऊन सजान केले आहे. तुझा लोकोत्तर पराक्रम ऐकून तुझं पराक्रम म्हणून शत्रूकडील मोठमोठे परमवीर आपल्या जीविताबद्दल उदास झाले आहेत. ज्याच्या गंडस्थलातून मद स्वत आहे अशा मोदोन्मत हत्तीला सिंहाच्या गर्जनेने सर्वनाशाची भीती वाटते. त्याप्रमाणे समस्त कौरवांना तुझा धाक वाटतो. सर्व कौरवाला धाक वाटू लागला म्हणजे पर्वतांना वज्रांची किंवा सर्पांना गरुडाची त्याप्रमाणे कौरवांना तुझ्याबद्दल दहशत वाटते.
जर तू न लढताच माघारी फिरशील तर तुझी महान कीर्ती नष्ट होईल आणि तुझ्याबद्दल तुच्छ भावना निर्माण होईल. आणि तू पळू लागलास तरी ते लोक तुला पळून देणार नाहीत. तुला धरून तुझी अप्रतिष्ठा करतील, तुझ्यासमोर तुझी वारेमाप निंदा करतील. मग त्यावेळेस तुझे हृदय फाटेल. त्यापेक्षा आत्ताच वीरासारखे लढ. तू जर नाही लढलास तर ते तुला सोडणार नाहीत. कौरवांना जिंकून विजय मिळवला तर पृथ्वीचे राज्य उपभोगशील. युद्धभूमीवर लढत असताना मृत्यू आला तर हे अर्जुना तुला स्वर्गप्राप्ती होईल. आणि जय मिळाल्यास पृथ्वीचे राज्य मिळेल. यासाठी अर्जुना युद्ध करू नये हा विचार सोडून दे. सत्वर धनुष्य घेऊन उठ आणि युद्ध करण्यास प्रारंभ कर. असे पहा की आपल्याला उचित असलेल्या स्वधर्माचे पालन करत असताना काही दोष असले तरी ते नाहीसे होतात. मग युद्ध केल्यास पाप घडेल ही कसली भ्रांती तुझ्या मनात निर्माण झाली. अर्जुना, तरुण जाण्यासाठी नावेचा उपयोग केला तर मनुष्य बुडेल काय? किंवा सरळ मार्गाने जाताना ठेच लागली तर चालना दोष असेल तरच अडखळायला येते. अमृत येते, परंतु विषाबरोबर सेवन केले तर मृत्यू येऊ शकतो. त्याप्रमाणे स्वधर्म पालन जरी दोष नाहीसे होत असले तरी फलाच्या आशेने केलेल्या स्वधर्म पालनाने दोष घडतो. म्हणून हे अर्जुना, फलाची इच्छा न धरता शास्त्रवर्तीने युद्ध केलेस तर तुला दोष लागणार नाही. सुख प्राप्त झाले असता आनंदाने माणूस हुरळून जाऊ नये. दुःख मिळाले असता माणसाने जास्त ते नाराज होऊ नये. लाभ किंवा हानी याबद्दल अशाच प्रकारचे प्रतिकूल भावना मनामध्ये दीर्घकाळ ठेवणे. या युद्धात विजय प्राप्त होईल का देहाचा विनाश होईल या पुढील परिणामाची युद्ध करण्यापूर्वीची आधीच चिंता करू नये. आपल्या वर्णाश्रमाला विहित अशा स्वधर्माचे आचरण करीत असताना जे जे प्रसंग येतील ते शांतपणाने सहन करीत जावे. अशा प्रकारे मन सहिष्णू बनले तर तुझ्याकडून स्वाभाविकपणानेच पाप घडणार नाही. म्हणून तो निसंकोच होऊन युद्ध कर. येथे तुला आत्मज्ञानाचे स्वरूप थोडक्यात सांगितले. आता तुला सकाम आणि निष्काम कर्म याविषयीचे निश्चित विचारात्मक बुद्धियोग विस्तारपूर्वक सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. अर्जुना, निष्काम कर्मयोगातील बुद्धीने युक्त झाल्यावर कर्माचा वासनारूप परिणाम बाधत नाही. ज्याप्रमाणे अभेद्य वज्राप्रमाणे बनविलेले चिलखत अंगावर घातले की शस्त्राचा कठोर मारा सहन करता येतो आणि कोठेही त्याला मार लागत नाही, विजय होऊन बाहेर पडतो. अशा कर्मयोगाने इहलोकाच्या जीवनाचा नाश होत नाही आणि मोक्ष तर आपल्या वाट्याला ठेवलेलाच आहे. कर्माच्या आधाराने आचरण करावे, परंतु कर्मफलाची आसक्ती ठेवणे. ज्याप्रमाणे मांत्रिकाला पिशाच्याची बाधा होत नाही, त्याप्रमाणे निष्काम कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आत्मश झाली म्हणजे विषय उपाधी अस्तित्वात असून बाधत नाही. ज्या बुद्धीमध्ये पुण्य आणि पाप यांचा शिरकाव होत नाही, ती सूक्ष्म आणि तत्वाच्या ठाई स्थिर आहे. तिच्यावर सत्व रस तम या 3 गुणांचे लेप लागत नाही. अर्जुना, ती सद्बुद्धी आपल्या सर्व पुण्याने जराशी हृदयात उदय पावली तरी जन्ममृत्यूरूपी प्रपंचाची धास्ती नष्ट होते. ज्याप्रमाणे दिव्याची ज्योत कळी लहान असली तरी पुष्कळ प्रकाश देते, त्याप्रमाणे फलनिरपेक्ष सुबुद्धी लहान आहे असे म्हणता येत नाही. अर्जुना, विचारशूर लोक सतत पुष्कळ प्रयत्न करून तिच्या प्राप्तीची इच्छा धरतात, कारण ही सद्बुद्धी लाभणे जगात अतिदुर्लभ आहे. ज्याप्रमाणे इतर दगडाप्रमाणे परीस सर्वत्र आढळत नाही किंवा अमृताचा एक थेंब मिळायला सुद्धा मोठे भाग्य पाहिजे. ज्याप्रमाणे गंगा समुद्राला जाऊन मिळते, त्याप्रमाणे जी बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी एकरूप होते, अशी बुद्धी दुर्लभ आहे. परमेश्वराशिवाय जिला दुसरे आश्रयस्थान नाही. अर्जुना, अशी एकच सद्बुद्धी आहे. इतर जो दुर्बुद्धी आहे ते अनेक प्रकाराने विस्तारते. तिच्यामध्ये अविवेक लोक अखंड रमान होतात. म्हणून त्या अविचारी लोकांना स्वर्ग, ऐहिक संसार आणि नरक यांची अवस्था प्राप्त होते. त्यांना आत्मसुखाचा आनंद अनुभव उपभोगावयास मिळत नाही. जे वेदाचे प्रमाण देऊन आपले मत मांडतात, कर्माचा सिद्धांतही सांगतात, परंतु त्यामध्ये फलप्राप्तीची आशा प्रकट होत असते. हे लोकी जन्मास यावे, यज्ञदानादी कर्मे करावीत आणि मग मनोहर अशा स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा. अर्जुना, या पृथ्वीवर अशा प्रकारच्या
स्वर्ग सुखावाचून दुसरे कोणतेही सुख नाही असे बोलतात ते दुर्बुद्धी आहेत असे जाणून घे. मनाच्या अधीन होऊन केवळ फल्याच्या आश्रयी प्रेरित होऊन कर्मे करतात. विविध प्रकारे पुष्कळ कर्मे आचरून धर्मग्रंथात सांगितलेला आचार शास्त्रोक्त पद्धतीने करीत नाहीत. मग धर्मज्ञानाचा लोप होऊ न देता दक्षतापूर्वक पार पडतात. परंतु एक गोष्ट वाईट करतात, स्वर्गाची कामना मनात धरतात. स्वर्गाची कामना मनात धरून भक्ती करतात. मीच यज्ञाचा भोक्ता आहे, मीच यज्ञफळ देणारा परमात्मा आहे. यज्ञाचा भोक्ता, यज्ञफल देणारा परमात्मा त्यालाच विसरतात. ज्याप्रमाणे कापडाचा ढीग करावा आणि मग त्याला अग्नी लावून जाळून टाकावा, किंवा उत्तम स्वयंपाक करावा आणि त्यात भयंकर विष मिसळावे, किंवा परमभागेने मिळालेला अमृतकुंभ पायाने लाथाडून पालता करावा, त्याप्रमाणे मोठ्या सायासाने आचरलेला धर्मफलाचा अभिलाष धरून विनाकारण व्यर्थ घालितात. पुंडलिकावरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.